स्वागत। आता आपल्यासोबत माजी केंद्रीय मंत्री गिते साहेब आणि गुहागरचे आमदार भास्करसिंह जाधव साहेब उद्या उद्धवसाहेब ठाकरे यांची इथं सभा होते, त्या नियोजनासाठी दोन्ही नेत्यात इथं पाहणी करण्यासाठी आले। आपण त्यांना विचारूया कशा प्रकारे पाहणी साहेब उद्या उद्धवसाहेब गुहागरमध्ये येत आहे, कशा प्रकारे आपलं नियोजन आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक पूर्व अखंड महाराष्ट्रामध्ये जनसंवाद दौऱ्याचं आयोजन केलं। या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात रायगड लोकसभा मतदारसंघातून रायगड जिल्ह्यातून झाली आणि मग त्यानंतर जवळजवळ 24 लोकसभा मतदारसंघांमध्ये आतापर्यंत हा जनसंवाद दौरा संपन्न झालेला आहे। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये रायगड जिल्ह्यातील ज्या 4 विधानसभा आहेत त्यामध्ये पहिल्या टप्प्यात उद्धवसाहेबांचे 6 जनसंवाद दौरे झाले, मेळावे झाले आणि रायगड लोकसभा मतदारसंघातील दापोली विधानसभा आणि गुहागर या 2 मतदारसंघांमध्ये उद्या 11 वाजता गुहागरचा हा जनसंवाद दौरा मेळावा संपन्न होणार आहे आणि दुपारी 2 वाजता दापोली विधानसभेचा हा आझाद मैदान दापोली येथे संपन्न होणार आहे। या जनसंवाद दौऱ्याला अखंड महाराष्ट्रातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद उद्धवसाहेबांना मिळालेला आहे, उदंड प्रतिसाद आहे। त्याची प्रमुख कारणं 2 आहेत। एक तर या महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं एवढं गलिच्छ आणि नीच राजकारण केवळ सत्तेकरता भारतीय जनता पक्षानं केलं। भारतीय जनता पक्षाने सत्तेसाठी शिवसेना फोडली, भारतीय जनता पक्षाने सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, भारतीय जनता पक्षाने सत्तेसाठी काँग्रेस, आणि या सगळ्या गोष्टी सुसंस्कृत या महाराष्ट्राला न पटणाऱ्या आहेत, न आवडणाऱ्या आहेत आणि त्यामुळे या सत्ता लालसेपोटी जो राजकारणाचा दर्जा अगदी खालच्या पातळीवर नेऊन BJPने ठेवला याबद्दल जनतेच्या मनामध्ये राग आणि संताप आहे। आणि त्याच वेळेला केवळ 2.5 वर्षाची कालावधी मिळाला पक्षप्रमुख उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री म्हणून, पण दुर्दैवानं त्यांच्याच काळात कोरोनासारखं महाभयंकर संकट आलं, जगावरती हे महाभयंकर संकट आलं, पण त्या काळातसुद्धा अतिशय समर्थपणानं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं मुकाबला केला, याची जाणीव महाराष्ट्राच्या जनतेला आहे। आणि अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना उद्धवसाहेबांना अपमानित होऊन मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं। कुठल्याही एकाही क्षणाचा विचार न करता उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्रीपद सोडलं आणि त्याच क्षणाला वर्षा बंगलासुद्धा सोडला। अखंड महाराष्ट्र त्यावेळेला हळहळला आणि म्हणून एका बाजूला भाजपबद्दल कमालीचा तिरस्कार, कीड आणि संताप आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रचंड अशी सहानुभूती उद्धवसाहेबांच्या बाजूने आहे। प्रचंड सहानुभूती आहे उद्धवसाहेबांना, प्रचंड सहानुभूती आहे आदित्य ठाकरे, आणि त्यामुळे ह्या जनसंवाद दौऱ्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मिळतो। तसाच तो प्रतिसाद रायगड जिल्ह्यातही मिळाला आणि तसाच तो प्रतिसाद आता रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर आणि दापोली या दोन्ही ठिकाणी निश्चितपणाने मिळणार आहे आणि म्हणून हा जनसंवाद दौरा हा 100% यशस्वी होईल। किती कार्यकर्ते येऊ शकतात? आपले किती अंदाजा की किती कार्यकर्ते इथे येणार? इथे आपण हा जनसंवाद दौरा आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना अपील केलं आहे, किमान 25,000 कार्यकर्ते, निश्चित लोक, कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा जनता किमान 25,000च्या संख्येनं या मेळाव्याला उपस्थित राहील। परवाच्या दिवशी ते रामदास कदमची सभा झाली, त्यामध्ये त्यांनी तुमच्यावर आरोप केला आहे की तुम्ही 2009मध्ये गीते साहेबांनी मला पाडलं। खरं म्हणजे कोणाच्या आरोपाची किती दखल घ्यावी हा प्रश्न आहे आणि दखल घेण्यायोग्य मी त्यांना मानत नाही आहे आणि त्यामुळे त्याला काही उत्तर देण्याची आवश्यकता नाही। जो तो आपापल्या कर्मानं मरत असतो ते आपल्या कर्मानं गेले। रामदास कदमने सांगितलं की तटकरे ना की गुहागरमधूनच जास्तीत जास्त मताधिक्य आम्ही देणार। जे स्वतः नाही निवडून येऊ शकले ते दुसऱ्याला मताधिक्य देण्याचं आश्वासन हा म्हणजे एक मोठा जोक आहे। टाइम डिजिटलसाठी उमेश शिंदे, वेळणेश्वर, गुहागर। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।